चला कोण मांडताय प्रश्न क्रमांक 1? अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 7192. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी आहे. याच्यामध्ये दरवर्षी ग्रामीण भागामध्ये वीज कोसळून अनेक लोकांचा मृत्यू होतो. शेतामध्ये काम करत असताना हजारो लाखो मजूर शेतकरी हे काम करतात आणि अचानक वीज कोसळून याच्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होतात. तर अशी कुठली यंत्रणा बसवता येणार नाही की ज्यामुळे 45 मिनिटं आधी असं दिलेलं आहे की ही माहिती मिळेल ज्यामुळे लोकांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे जीव वाचू शकतात. अशा पद्धतीची एखादी यंत्रणा बसवणे अत्यंत आवश्यक असून दरवर्षी याचे मृत्यू आपण रोखू शकतो. माझे स्पेसिफिक प्रश्न हा आहे की या बाबतीमध्ये आपण सध्या जगामध्ये ज्या प्रगत देशामध्ये ही यंत्रणा बसवलेली आहे अशा पद्धतीची यंत्रणा ज्यामुळे वीज कोसळणार हे लक्षात येईल 45 मिनिटं आधी ही आपण बसवून आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याच्यामधून सूचना देऊ शकू, ही यंत्रणा आपण बसवणार का आणि याबद्दल आपण खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे संबंधित आमदार ज्यांनी हा प्रश्न सदस्य ज्यांनी उपस्थित केला ते सभागृहात नाही आहेत, पण तरी हरकत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सन्मान्य सदस्यांनी या संदर्भामध्ये माहिती मागितलेली आहे आणि वीज पडून या जवळपास 4 महिन्याच्या याच्यामध्ये मे असेल, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये विशेषतः करून ज्यावेळेला पाऊस सुरू होतो आणि त्यावेळेला मग वादळ, विजांचा कडकडाट हा आपण नेहमी बघत असतो आणि त्यात विशेष करून शेतकरी जे शेतामध्ये शेतमजूर असतात, शेतकरी असतात, ते काम करत असतात. विजेचा कडकडाट असताना मग वीज पडते आणि त्यामध्ये मृत्युमुखी होणारीची संख्या ही दिवसेंदिवस वाढते. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 2022मध्ये राज्यात जवळपास 236 व्यक्ती यांचा मृत्यू वीज पडून असेल किंवा महापूर, पण वीज पडून याच्यामध्ये जास्त संख्या त्या ठिकाणी आहे. 2023मध्ये 181 व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडे याची माहिती त्या ठिकाणी येते. त्याप्रमाणे 181 व्यक्तींचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. पण आपण जो प्रश्न विचारला की बाबा याची पूर्वसूचना किंवा हे आपल्याला कळायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पुढचा अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर या संदर्भामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान IITM या राष्ट्रीय शिखर संस्थेने विकसित केलेले दामिनी आणि सचेत असे 2 ॲप आहेत की ते 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये आपल्याला सूचित करतात की या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे किंवा संभाव्य धोका या ठिकाणी या संदर्भामध्ये होणार आहे अशी सूचना आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते. आणि म्हणून हे 2 ॲप आहेत, त्यातून ही सूचना मिळते. पण हे सगळे ॲप आपण अपलोड केले पाहिजेत. सचेत ॲप असं आहे की त्यातून आपल्याला आपोआप माहिती मिळते. दामिनी ॲप आपण जे लोड केलं तर त्या संदर्भामध्ये त्यातून सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते. मला वाटतं त्या संदर्भामध्ये प्रचार प्रसार आमच्या विभागामार्फत आम्ही सतत करतोय. पण तो बाहेर देशामध्ये काही प्रगत राष्ट्रामध्ये या संदर्भात काही अजून तंत्रज्ञान पुढे गेलं आहे का असाही प्रश्न आपण या ठिकाणी विचारला. त्या संदर्भातही आम्ही माहिती घेतली, त्या संदर्भात माहिती घेतोय. पण मला वाटतं आपल्याकडून हे जे 2 ॲप आपण तयार केलेले आहेत, सचेत आणि दामिनी ॲप, या संदर्भात हेच सध्या आपण कार्यान्वित आहेत. बाहेर आम्ही तपास केला, आम्ही माहिती घेतली, पण तो अजून या संदर्भामध्ये कुठे असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही. बोला भास्कर जाधव साहेब, बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रश्न प्रत्यक्षपणे आपण जी घरी वीज वगैरे घेतो या विजेशी संबंधित नाही, तर हवेमध्ये किंवा ढगामध्ये जे लाइटनिंग होतं, विजा चमकतात, कडाडतात आणि त्याच्यामध्ये ही माणसं मरतात, त्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. मला जाणून घ्यायचं आहे, मला काय आक्षेप नाही आहे, पण आपण कुठल्या खात्याअंतर्गत या प्रश्नाचं उत्तर देत आहे? ते त्यांना मी विचारलं, म्हणाले यांच्याकडे नाही आहे. बरं, चांगली गोष्ट आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत ते मला म्हणूनच मी म्हटलंच ना की हा डायरेक्ट विजेशी संबंध नाही असं मी म्हणालो. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ज्या विजा वगैरे कडाडतात, आकाशामध्ये विजा चमकतात आणि त्यातून ती वीज पडून माणसं मरतात, हा त्यातला खरा अर्थ, किंवा गुरढोरं पण मरतात. आता आपण सांगितलं की 2 नवीन ॲप डेव्हलप झालेले आहेत, ते आपण आपल्या मोबाईलमध्ये अपलोड करून घ्या. आपण त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करताय, अधिकचा प्रसार करताय, आम्हीही करू. परंतु अशा पद्धतीचं नुकसान भरपाई झाली,
कोणी अपंग झाला, कोणी मृत्यू पावला, की साधारणपणे गोपीनाथराव मुंडे आपण त्या मदत अपघात विमा योजनेअंतर्गत त्याला आपण मदत करतो, याशिवाय दुसरी मदत करायला याच्यामध्ये काही मार्ग दुसरा नाही. पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो. प्राणी, गायी, म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना मदत योजना सुरू झाली त्यावेळेला 2 लाख रुपये मदत आपण करत होतो. त्याला आता बरीच वर्ष झाली. तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का? आणि त्याच पद्धतीनं गायी, गुरं, म्हशी वगैरे मग दुभते वेगळे किंवा भाकड वेगळे असं वर्गीकरण करा, पण त्यांना सुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का? माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही जी आपत्ती आहे, आपत्तीमध्ये जे सगळे निकष दिलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात, शेतमजूर, त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती. 2017 आपण या ठिकाणच्या संदर्भामध्ये GR काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली. पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण 4 लाख रुपये देतो. गंभीर आजारी असेल, गंभीर दुखापत झाली असेल, ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण 2.5 लाख रुपये या ठिकाणी देतो. आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय, म्हैस, बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना 37,500 रुपये, जवळपास 40,000ला कमी आहेत ते त्या ठिकाणी तो. शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण 4,000 रुपये देतो. मात्र कोंबडीला 100 रुपयेच आहेत. कोंबडीला मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहित नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही. पण गावरान कोंबडी असेल तर तिचे भाव अधिक जास्त आहेत आणि फार्मची कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला कळालेलं आहे. त्यामुळे निश्चित कोंबडीचे भाव वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करू. पण या संदर्भामध्ये मला वाटतं 4 लाख रुपये जे आपण इतर ठिकाणी आपत्ती येते त्यावेळेला जे असते त्यात यात हे आहे. 4 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो, मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना देतो. दानवे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलंय की वीज कोसळून जो कोणी दगावला जातो त्याला आपण आर्थिक मदत करतो, तसंच कुणाचे जनावरं गेले त्यालाही मदत करतो, हा म्हणजे त्याच्या नातेवाईकाला. त्याचबरोबर जनावरं दगावले त्यालाही आपण मदत करतो. जवळपास 2 लाख रुपये मदत जरी होत असली तरी मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की यापेक्षा आपण जरा वीज कोसळण्याचे अचूक अंदाज जर दर्शवणारे लाइटनिंग डिटेक्टर जर त्या भागामध्ये बसवले तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अलर्ट जाऊ शकतो अर्धा-पाऊण तास अगोदर आणि निश्चित ते सावधान ठिकाणी जाऊ शकतात. तर अशा प्रकारचे लाइटनिंग डिटेक्टर्स घेण्याचा सरकार विचार करेल का? आणि जर तसा विचार झाला तर या उपाययोजना करण्यासाठी मंत्री महोदय पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काय पावलं उचलणार, हे माझे 2 प्रश्न. मी आधीच सांगितलं, सदस्य थोडे उशिरा आलेत. IITMने त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये 2 ॲप, सचेत ॲप आणि दामिनी ॲप असे 2 ॲप डेव्हलप केलेले आहेत. त्यातून आपल्याला 40 किलोमीटरच्या परिघामध्ये त्या ठिकाणी माहिती मिळू शकते की कुठे ते ॲप त्या ठिकाणी लोड केले पाहिजे की तो बघितला पाहिजे. मुख्यतः काय होतं, हे सगळं मजूर वर्ग जो आहे शेतात काम करणारा हा याच्यामध्ये जास्त विचार त्याचा बळी पडतोय किंवा ते त्याचे मृत्युमुखी पडत आहेत आणि ते मग ते मोबाईल घेऊन एवढ्या पावसामध्ये बसतील किंवा तो ॲप बघतील अशी परिस्थिती नाही, हे त्यातली अडचणसुद्धा आहे. पण या संदर्भात प्रचार प्रसिद्धी आम्ही करतोय. पण या पुढे जाऊन या 40 किलोमीटरमध्ये सुद्धा 400 मीटरमध्ये जे कुठे पडेल असं एक ॲप त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं चाललेलं आहे. ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे 40 किलोमीटरमध्ये तर कळेल, पण 400 मीटरमध्ये अगदी जवळपास आपल्या कुठे वीज पडणार आहे का हे सुद्धा त्यातून सूचित केलं जाईल. असे हे ॲप आहेत. त्या संदर्भामध्ये मला वाटतं लवकरच कारवाई होईल. चला पुढे जाऊया.